निगड़ी स्थित एक चैम्बर में ऑप्टिकल फाइबर का काम करने उतरे 3 ठेका कर्मचारियों की दम घुटने से मौत हो गई। यह घटना स्वतंत्रता दिवस के दिन हुई। मरने वाले कर्मचारियों के नाम दत्ता होलारे, लखन धावरे और साहेब राव गिरसेप हैं। प्राप्त जानकारी के अनुसार निगड़ी स्थित BSNL निरीक्षण चैम्बर में ऑप्टिकल फाइबर का काम करने 3 ठेका कर्मचारी उतरे थे। कुल 4 कर्मचारी काम कर रहे थे। चैम्बर में 3 फीट पानी भरा था। चारों में से 3 कर्मचारी एक एक करके चैम्बर में उतर रहे थे। पहले कर्मचारी का दम घुट रहा था तो दूसरे ने उसकी मदद करने की कोशिश की, और जब उसका भी दम घुट रहा था तो तीसरे ने उन्हें बचाने की कोशिश की। इसमें 3 लोगों की मौत हो गई। चौथा मजदूर बाबा साहेब वाघ ऊपरी हिस्से में होने के कारण बच गया। उसने चीख पुकार की। दमकल की गाड़ियां पहुंची। तीनों मजदूरों को बाहर निकालकर पास के एक निजी अस्पताल ले जाया गया। तब तक बहुत देर हो चुकी थी। डॉक्टरों ने तीनों को मृत घोषित कर दिया। उनकी मौत दम घुटने से हुई। यह जानकारी निगड़ी पुलिस ने दी है। स्वतंत्रता दिवस के दिन हुई इस घटना से अफरा तफरी मच गई। ऑफिसला बसलो होतो, ऑफिसून आलो आम्ही, बारचं फळ काढून आलो. नंतर म्हणलं हा फळ आपण हे काम करून घेऊ, जाऊ घरी निघून. तर मग आम्ही 2:45 आलो, झाकण उघडलं. एक 5 मिनिट झालं. पहिले रावसाहेब गेले खाली. तुम्ही मी चेक करून खाली जा म्हणलं. चेक करून केबल खाली आणा, वरती घ्या कॉईल तुम्ही ऑप्टिकल फायबरची. तर मग त्याला कसं व्हायला लागलं, मग तू दत्ता म्हणून गेला लगेच. त्याला बी कसं व्हायला लागलं. नंतर लखन गेला. आम्हाला मला येते का पण वरती गेलं. मी लोकांना रोडाच्या लोकांना बोलून घेतलं. काही आमचे माणसं घे घाबरं झाले. तेवढ्यातच झालं सर. मी वरती होतो. नाही आम्ही नाही, आम्हाला नाही दिलं. त्यांनीच घेतलं काम. आम्हाला काढायचं होतं. ते कोणी काम नव्हतं दिलं आम्हाला काही. आम्हाला कोणी BSNL काम नाही, म्हणजे ते BSNLचं काम येते. फक्त आम्हाला उलटे ऑप्टिकल फायबर काढून वरती झाड आहे ना, ते झाडावर ठेवून द्यायचे. फक्त उलटे नवीन उलटे तयार करायचे. 10 फूट असं एवढं आहे. 10 फुटाच्या उतरायला खाली साधन काय होतं, कशाने उतर? आम्ही ते हे खाली केबल लटकवले असते ना, त्याच्यावर पाय देऊन ते करतो आम्ही. त्यांना बाहेर काढताना कोणी कोणी मदत केली? भरपूर लोकांनी मदत केली. आम्ही अग्निशामक ते फायर गेटर सर्व, मी घाबरून गेलो. म्हणजे सर्व लोकांना बोलवलं. लोक पटापट आले लगेच. मी डॉक्टर ओंकार, लोकमान्य हॉस्पिटल निगडीमधून. माझ्याकडे पेशंट 3:15-3:30च्या सुमारास आले होते. 3 पेशंट होते. तिन्ही पेशंटची नावं अजून कम्प्लिटली आयडेंटिफाय झाले नाहीत, पण त्यांची नावं दत्ता होनाळे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसद असे होते. त्यांचं ड्रेनेजच्या कामामध्ये का BSNLच्या फायबर ऑप्टिकच्या केबलच्या कामामध्ये काम करत असताना इथे शामराव विठ्ठल बँक जी आहे भेळ चौकामधली, त्याच्या तिथे काम करत असताना त्यांचं श्वास अटकला किंवा मग पाण्यामध्ये डुबून अशा दोन्हीमधल्या एखादी शक्यतेमुळे मृत्यू झाला होता. माझ्याकडे आले तेव्हा मी एक सुरुवातीचे 5 मिनिटं तरी प्रयत्न केला प्रथमोपचार करण्याचा, परंतु ECG काढल्यावरती कंप्लीट डिक्लेअर केलं गेलं होतं. 3 पेशंट आले होते आणि तिन्ही पेशंट मयतच आले होते माझ्याकडे. अशी सिच्युएशन जर का कुठेही घडली तर प्रथम म्हणजे सर्वात अधिक त्यांनी अशी जागा निवडावी जिथं क्लिअर हवा किंवा पाण्याचा संसर्ग असं काही नसावं. क्लिअर एका जागेवरती पेशंटला झोपून ठेवायचा आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करायला लावायचा. आज दुपारी 3:30-4च्या सुमारास BSNLचे 4 कंत्राटी कर्मचारी ऑप्टिकल फायबरचे काम ऑप्टिकल फायबर आणण्याकरता इन्स्पेक्शन चेंबरमध्ये उतरले असता त्यापैकी 3 लोकांची गुदमरून मौत झाली आहे. सध्या प्राथमिक चौकशी चालू आहे. चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई करणार. एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. देशाच्या विकासामध्ये आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे कष्टकरी कामगार 3 कामगारांचा मृत्यू गुदमरून झाला. असं लक्षात येत आहे की BSNLच्या ऑप्टिक फायबर किंवा त्या केबलचं काम करत असताना हा दुर्दैवी मृत्यू झाला. वास्तविक ठेकेदार असेल, ती कंपनी असेल, BSNL असेल, BSNLच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी यांच्या सुरक्षेची साधने पाहिले गेले पाहिजे होते. तिथं एक डॉक्टरसुद्धा गरजेचा होता. त्याची काळजी न करता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य आहे, आमच्या कामगाराला कुठं स्वातंत्र्य आहे? स्वातंत्र्य दिन असताना सुद्धा ह्या नालायक लोकांनी त्याला खाली काम करण्यासाठी उतरवलं. म्हणजे कुठं आहे ते? अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. भूकी जनता, भूका कामगार कशासाठी? या सामाजिक सुरक्षेसाठी. कामगार भूका कशासाठी? या आमच्या सुरक्षा साधनासाठी. आणि भूका कशासाठी? तर शासकीय योजना, त्याच्यासाठी मिळणारे अनुदान यासाठी अजूनही वंचित आहे, उपेक्षित आहे. या कष्टकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या शहरामध्ये आणि आळंदीमध्ये येऊन उत्सव साजरा करतात. त्यांना विनंती आहे की लोकमान्य हॉस्पिटलला आपण येऊन त्या मृत आत्म्याला पाहून घ्या
अत्यंत दयनीय अवस्था आहे। आज ही महाराष्ट्रामध्ये कष्टकरी कामगार लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने मुर्दे पडत आहेत। याकडे लक्ष द्या।